शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। ख्रिश्चन जैनांमध्ये संपर्क। मुख्यमंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वर्षा बंगल्यावर ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन व इतर मान्यवर मुस्लिम नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली। या बैठकीत मुस्लिम ओबीसींना प्रमाणपत्र मिळण्यातील प्राथमिक अडचणी दूर झाल्या। त्यानंतरही काही अडचणी येतच होत्या। या काळात मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा यासाठी जनजागृती व संघटना विस्तार करण्याचं ठरवलं। संघटना विस्तारासाठी प्रामुख्याने मेळावे व परिषदा घेण्यावर भर होता। पहिला मोठा मेळावा 4 सप्टेंबर 1994 रोजी ख्रिश्चन सेवा मंदिर सोलापूर येथे झाला। या मेळाव्यात मुस्लिमांसोबतच धर्मांतरित ख्रिश्चनांनीही ओबीसींचा लाभ मिळवून देण्यावर चर्चा केली। ज्याप्रमाणेच मुस्लिमांना व्यवसाय आधारित ओबीसी प्रवर्गाचा लाभ मिळवण्यात आला त्याप्रमाणे ख्रिश्चनांनाही मिळू शकतो अशी त्यामागील भूमिका होती। धर्मांतर केलेले अनेक ख्रिश्चन उदरनिर्वाहासाठी पूर्वीच्या धर्मातीलच व्यवसाय करतात। त्यात अनेक ओबीसी जाती आहेत, परंतु धर्मांतर केल्यामुळे त्यांच्याकडे पुरावे नाहीत। मोठ्या संख्येनं गरिबी जीवन कंठत असलेल्या ख्रिश्चनांना आरक्षणाच्या माध्यमातून विकासाच्या प्रवाहात आणण्याचा आमचा प्रयत्न होता, पण सोलापूरच्या मेळाव्यानंतर या आघाडीवर फार काम झाले नाही। सुरुवातीच्या काळात काही ख्रिश्चन कार्यकर्ते जोडले गेले, पण आम्ही आमच्या समस्येत गुंतत गेलो। शिवाय त्यांच्याकडून फार प्रतिसाद मिळाला नाही। हा संपर्क नंतर कमी होत गेला। मी जालना येथील काही ख्रिश्चनांना ओबीसी प्रमाणपत्र काढून देण्यासाठी मदत केली आहे। वसई भागात दौऱ्यानिमित्त गेलो असता फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांची भेट झाली। त्यांनी प्रोटेस्टंट पंथ मानणाऱ्यांमध्ये अनेक जण पूर्वाश्रमीच्या ओबीसी जातींमधील असल्याचं सांगितलं होतं। ख्रिश्चनांप्रमाणेच जैन समाजातील ओबीसींनाही प्रमाणपत्र काढून देण्याचा आमचा प्रयत्न राहिला। त्या काळात इचलकरंजी भागात काही जण आमच्या संपर्कात आले। त्यांनाही मदत केली, पण त्यांच्यातून जैन ओबीसींसाठी काम करणारे नेतृत्व विकसित झाले नाही। प्रामुख्याने महाराष्ट्रातील स्थलांतरित जणांपेक्षा मराठी जैनांमध्ये ओबीसी प्रमाणेच परंपरागत व्यवसाय करणारी अनेक कुटुंब आहेत। विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागात मराठी जैन आढळतात। ओबीसी प्रवर्गासाठी भारतीय संविधानाच्या कलम 340 नुसार कोणत्याही धर्माची आडकाठी नाही। त्यामुळे जैन व ख्रिश्चन धर्मातील परंपरागत ओबीसी सदृश्य व्यवसाय करणाऱ्यांना मंडल आयोगाचा लाभ मिळाला पाहिजे।